राधिका, अगं शोधल्याशिवाय काम सापडते का? माहिती तू आता अख्खा दिवस घरातल्या कामातच जाते. कोणाचे डबे कर, कोणाला नाश्ता दे, कोणाचा चहा दे. अख्खा दिवस घरामध्ये राबत असते पाप बिचारी. आता ते काही नाही बरं. घरातलं काम सगळं आम्ही पाहू. तू आता तुझा बिझनेस वापस नव्या जोशानं सुरू कर बर. तुमचंही म्हणणं बरोबर आहे. मी आता काम शोधायलाच पाहिजे. राधिका, तू अजिबात वेळ घालवू नको. उद्यापासून कामाकडे लक्ष घाल. पण खरं सांगू का, तुझ्या या राधिका मसाले फूड प्रॉडक्टचं काहीतरी व्हायला पाहिजे. हा ब्रँड कसा फेमस झाला पाहिजे. अहो बाबा, ब्रँड काय ब्रँड? अहो अथर्वने दिले ते नाव. अरे मग चांगलं आहे की, एक नंबर. पण कसं आहे, हे नाव की नाही बाजारात घराघरात लोकांना माहित झालं पाहिजे ना. त्याच्यासाठी मी मदत करतो ना. आता हा, मला काय काम आहे? दिवसभर खायचं आणि बसायचं, 10 वेळा चहा प्यायचं. काय काय हो, अगदी मनातलं बोलला तुम्ही. पा हो बाबा, असं काऊन बोलता तुम्ही? सुनबाई, तुला खरं सांग, माझं ऐक. अगं, आम्ही पुरुष मंडळी अत्यंत लबाड माणसं. तुम्ही आमच्याकडे लक्ष देता, आमच्या सगळ्या इच्छा पुरवता, आमच्या सगळी मागणी पूर्ण करता, म्हणून आम्ही शेफ हरतो. आता ते सोड, आतापर्यंत केलं ते बास झालं. घरात खूप लक्ष घातलं, आता स्वतःकडे लक्ष. कुठल्याही परिस्थितीत राधिका मसाले अँड फूड प्रॉडक्ट्स हे घराघरात पोचलं पाहिजे. हो, आणि तेही 1-2 महिन्याच्या आत. हे घ्या. बाप्पा, आई तुम्ही तर फारच मनावरती घेतलं. बर, आता हे आले ना का विषय काढता? काय विषय काढायचं, काय बोलायचं? त्याला ठणकावून सांगायचं, मी निर्णय घेतला, मी काम सुरू करते, बस. समिधा, समिधा. अरे समिधा, तू एवढ्या लवकर आलीस? पण नाही, मला वाटलं अजून वेळ लागेल तुला. ऑफिसमध्ये कामं असतील पेंडिंग. पण तुम्ही आलात ना लवकर, ते सुद्धा अनऑफिशियल कामासाठी, शनायाला भेटण्यासाठी. सर, आय डोंट अंडरस्टँड. तुम्हाला जरा सुद्धा भीती वाटत नाही का की तुम्हाला कधी कोणी शनायासोबत पाहिलं तर किती मोठा गोंधळ होईल? समिधाला सुद्धा माहिती आहे हे सिक्रेट. हे बघ समिधा, तू याच्यामध्ये इंटरफेअर करू नकोस, हे मी तुला कितीतरी वेळा सांगितलंय. आणि आता यापुढे जर तू परत हा विषय काढलास ना, तर मला विचार करावा लागेल. अच्छा, मला मेमो देणार? द्या, मी राधिकाला सांगते. राधिका, एक मिनिट, मी असं कुठे म्हणालो? म्हणजे मला असं नव्हतं म्हणायचं. हा, पण तुमच्या बोलण्याचा अर्थ तोच होता ना. एनिवे, मला तुम्हाला ब्लॅकमेल नाही करायचंय, पण माझाही नाईलाज आहे. मला सिक्युरिटी हवी आणि जॉब हवाय, आणि तुम्हाला शनाया. सो यू हॅव टू पे फॉर इट. दॅट्स इट. म्हणजे तुला पण माहिती होतं सिक्रेट? म्हणजे तुला माहितीये? टाळ्या काय देता एकमेकींना? ईशा, एक तर मला गॅरी अंकल म्हणणं बंद करा. मी तुला लाख वेळा सांगितलंय. आणि तू काय आमच्या गप्पा ऐकत इथे उभी आहेस? बघा, कुणाला माहिती असो नसो, तो मुद्दा महत्वाचा नाहीये. महत्वाचं हे की हे कुणाला माहिती होऊ नये म्हणून मी तुम्हाला पैसे देतोय. सो प्लीज, रिक्वेस्ट आहे तुम्हाला, नका ना कुठे याची चर्चा करू, कुठे वाच्यता नका करू ना याची, प्लीज. हा, मला प्लीज कोऑपरेट करा ना तुम्ही. कॅरी अंकल, मी तुम्हाला कोऑपरेट करतेच. आणि मी सुद्धा. म्हणजे जर का तुम्ही मला कोऑपरेट केलं तर मी तुम्हाला कोऑपरेट करणारच. एनिवे, मी जाते. पंकज वाट बघतोय. ओके, बाय बाय. कॅरी, ऍक्च्युली मी तुम्हाला भेटायला येणारच होते. कशाला? नाही म्हणजे मी आता खरंच बॉलिवूड क्लास जॉईन करतेय. सो आय वॉन्टेड सम मनी. म्हणजे ओनली 2K. 2K म्हणजे 2000 रुपये? तुम्ही पण ना, क्लासेस तुम्ही लावायचे, तुमच्या तालावर नाचतोय मी. थँक्यू. बाय. बायकांचे काय करूया?
सुनबाई तू तुझं काम नव्यानं सुरू कर. गुरुनाथ काहीही बोलणार नाही. बरोबर आहे बाबा. अगं स्वतःच्या पावलावर उभं राहण्याचं जे समाधान असतं ना त्याच्यासारखी दुसरी चीज नाही जगात. घ्या आले चिरंजीव. काय कसली चर्चा रंगली एवढी? काय नाही रे, सुनबाईच्या कामाबद्दल चर्चा सुरू होती. नाही तिचं काम आता नव्यानं सुरू करायला पाहिजे ना जोमात. हो. म्हणून गप्पा करत होतो आम्ही. पण तिचं काय म्हणणं आहे माहितीये का? याईचं म्हणणं असं आहे की मी आमच्या ह्या आईच्याशी बोलते. आता बोला. अरे करू दे की मग. मी कुठे अडवतोय? आता बाबा योगायोग बघ. मी आज दुपारीच विचार करत होतो की आता राधिकानं कसं जोशात काम सुरू केलं पाहिजे पूर्वीच्या एनर्जीनं. आणि आत्ता तुम्ही बोललात बघ. राधिका ऐका, तुमचे हे का म्हणतायत ते. कसं आहे राधिका, मला तुला म्हणजे मलाच काय आम्हाला सगळ्यांनाच तुला खूप यशस्वी झालेलं पाहिजे. पण काय गुरुनाथ, अरे राधिका मसाले अँड प्रॉडक्ट हा ब्रँड घराघरात पोहोचवण्यासाठी तुझी मदत लागेल ना तिला. अहो बाबा, माझ्यापेक्षा तुमचे अनुभवाचे बोल जास्त महत्वाचे नाहीत का? अरे हा अर्थात आता आजच्या ट्रेंड्स नुसार त्याच्यामध्ये काय बदल करायचे हे सांगायला मी आहेच की. तेच तर सांगायचं आहे. तुला तर पाहिजे तिथून तू मदत घेऊ शकतेस. माणसं आपल्या हाताशी आहेत. आनंद आहेत, जेनी आहेत, त्यांना हक्कानं फोन करते, येतील मदतीला नेहमी. हो. माझी फार इच्छा आहे की राधिकाचा ब्रँड असा मार्केटमध्ये एस्टॅब्लिश व्हायला हवा. बाकी क्लायंटशी कसं बोलायचं, त्यांना कसं हँडल करायचं हे सांगायला मी आहेच की. हे बघ आता लिगल फॉर्मॅलिटीज काय 15 दिवसात पूर्ण होते. तिथे माझ्या ओळखीचे पण लोक आहेत, त्यामुळे काही प्रॉब्लेम येणार नाही. आता फक्त बिझनेस एक्सपांड करावा लागेल, हा ब्रँड अजून मोठा करावा लागेल. हा बाकी बाहेरचे क्लायंट्स कसे हँडल करायचे, त्यांचे कोटेशन, त्यांना कसं पिच करायचं या बाबतीत वेळोवेळी गायडन्सला मी आहेच ना. नाही नाही तसं नाही, पण काय काम वाढवायचं, मोठ्या ऑर्डरी घ्यायच्या, म्हणजे भरपूर पैसे पण लागतात ना. इतके पैसे कुठून आणायचे प्रत्येक वेळेला? हा सरिता, हा खरा प्रश्न आहे. अगं सगळं सोंग आणता येते, पैशाचं सोंग माणसाला आणता येत ना. अहो नाही, पण प्रॉब्लेम कसला? प्रश्न पैशांचाच आहे ना, फायनान्सचाच आहे ना. राधिका, मी नाही का देणार फायनान्स, मी देईन फायनान्स, डोंट वरी. काय बरं, भगवान देता है तो छप्पर फाड़ के देता है. ऐक 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 मालिक का बोलते ते. बाबा देवा, माझ्या लेकरांवर अशीच कृपा दृष्टी ठेव बापा. चला गोडाचा शिरा करते. आई मी करते. नाही, आजपासून तू तुझा बिझनेस सुरू करायचा, अगदी आजपासून. वा गुरुनाथ, आता राधिका 15 दिवस तरी बिझी राहील आणि मी फ्री. आता आपले एन्जॉय करण्याचे दिवस जवळ आलेत. राधिका मॅनेज झाली आहे.